मित्रहो नमस्कार। आपण नेहमी बेंगलोर मैसूर अशा ठिकाणी जाऊन तिथल्या बागा बघतो। मैसूरची वृंदावन गार्डन ही तर खूप प्रसिद्ध आहे आणि खूपशा हिंदी चित्रपटात वृंदावन गार्डनमध्ये शूटिंग झालेलं आहे। तसंच काश्मीरमधल्या बागांमध्येही खूप शूटिंग झालेलं आहे। आता आपण पुण्यामधली ही गुलाब गार्डन आहे सहकार नगरमधली, तिथं मी या गार्डनला भेट दिली आहे आणि या गार्डनचा अप्रतिम असा हा व्हिडिओ आपण पाहत आहात आणि मी हा व्हिडिओ बोलता बोलता काढत आहे। अतिशय सुंदर असं हे उद्यान आहे, गुलाब उद्यान। आणि बघा कशी आखीव रेखीव अशी सगळी बाग तयार केलेली आहे। या लोकांना मानलं पाहिजे, सगळं मेंटेन करणं खूप अवघड आहे आणि तर हजारो अशा गुलाबाची जाती आहेत। प्रत्येक ठिकाणी त्यांचे बोर्ड लावलेले आहेत, कुठला गुलाब आहे काय आहे। तर हे अगदी बघण्यासारखं आहे, आपण आवर्जून भेट द्यावी या गार्डनला। गुलाब गार्डन सहकार नगर पुणे। बघा अतिशय अप्रतिम अशी ही बाग आहे आणि आता वातावरण इतकं सुंदर आहे, पावसाळी वातावरण। वरती ढग आलेले आहेत आणि कुठल्या क्षणी पाऊस येईल असं वातावरण आहे। आल्हाददायक आपण म्हणतो असं वारं सुटलेलं आहे आणि त्यात या गार्डनमध्ये येण्याचा योग आज आला। मागे सुद्धा मी आलो होतो, आता ह्या हवेमध्ये खूप छान वाटते आणि एकूण खूपच सुंदर वातावरण आहे। आजूबाजूचा परिसर पण शांत आहे, रमणीय आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी हा असं शांत बाग मिळणं हे एक अतिशय भाग्याचं लक्षण आहे। मी हळूहळू चालत चालत पुढे जातोय आणि हा व्हिडिओ काढतोय, तर खूप छान वाटते बघा। या बाजूला सुद्धा काही झाडं लावलेली आहेत। थोडासा फिरतो मी इकडे। अतिशय सुंदर गुलाब, वेगवेगळ्या रंगाचे गुलाब आहेत, गुलाबी, लाल, पिवळा। आता फारशी फुलं नाही आहेत पण खूप मस्त आहे आणि सीझन नुकताच येईल फुलांचा। तसा गुलाब कायमच असतो, परंतु सकाळच्या वेळी जर आलं तर अजून ताजेतवाने बघायला मिळतील फुलं। आणि पाऊस जर पडला तर पाणी या गुलाबावर साठून एक कसं वेगळंच निसर्गचित्र तयार होतं, ते बघण्यामध्ये खूप आनंद असतो। आता थोडंसं मध्ये आलो मी आणि मधला व्ह्यू तुम्हाला दाखवतो। हे बघा वेगवेगळे बोर्ड आहेत। हा एक जॉन एफ केनेडी गुलाब आहे। जॉन एफ केनेडी गुलाब म्हणजे केनेडी जे त्यांच्या शर्टवर लावायचे गुलाबाचं फूल, ते बहुतेक असेल। बाकीचे पण आहेत, यामध्ये मध्ये कमानी केलेल्या आहेत। अतिशय सुंदर डेव्हलपमेंट आहे। इथे मध्ये बसण्यासाठी एक असा मोठा ठिकाण आहे, त्या ठिकाणी बाकं टाकलेली आहेत आणि लोक बसू शकतात। पाऊस आला तरी थांबता येतं, काही प्रॉब्लेम नाही आहे। अतिशय सुंदर। आता जर असं गोल फिरून व्हिडिओ घेतो। खूप रमणीय परिसर आहे आणि ह्या एरियामध्ये आपण नेहमी येत असतो, परंतु अतिपरिचयात अवज्ञा असं म्हटल्यासारखं आपण आपल्याच ठिकाणांना फारसं बघत नसतो। तर हे आवर्जून बघावं असं एक ठिकाण आहे, गुलाब उद्यान सहकार नगर पुणे। सर्वांनी इथं अवश्य भेट द्या आणि मुख्य म्हणजे तिकीट अगदीच किरकोळ आहे, 1 रुपया आहे तिकीट। 1 रुपयात आता काय येतं, तर इथं खरं म्हणजे तिकीट जास्त ठेवायला पाहिजे, परंतु स्वस्तही आहे असं म्हणू आपण। आणि आताच भेट देऊन नक्की इथं हे सगळं पहा आपण, अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। खूप धन्यवाद। आपण थोडंसं पुढे जाऊया। आता गार्डनमध्ये थोडंसं इकडच्या बाजूला मी आलेलो आहे। मोठी गार्डन आहे, खूप सुंदर परिसर आहे आणि खूप लोक फिरत असतात। आता ही दुपारची वेळ आहे, संध्याकाळचे साधारणपणे 4:30 वाजलेले आहेत, त्यामुळं थोडीशी गर्दी कमी आहे। नंतर लोक येतील आणि आपण सर्वांनी जरूर भेट द्यावी। सुंदर ठिकाण गुलाब गार्डन सहकार नगर पुणे। धन्यवाद।